भारत देशाचे रोड ट्रान्सपोर्ट मंत्री आणि संपूर्ण देशात ज्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचं रोड आणि ब्रिजेसचं जाळं तयार केलं ते आमचे सर्वांचे प्रेरणास्त्रोत माननीय नितीनजी गडकरी. महाराष्ट्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या MSSIDC या अतिशय महत्वाकांक्षी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या कंपनीचे प्रमुख श्री ब्रजेश दीक्षितजी, श्री दिनेश नंदनवारजी, श्री मयूर गोपालकरजी, श्री श्रीवास्तवजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. आमचे PWD मिनिस्टर रवी चव्हाणजी हे या कार्यक्रमामध्ये लिंकच्या द्वारे मला असं वाटतं जोडलेले आहेत आणि आज छत्रपती संभाजीनगर पासून पुण्यापर्यंत असा हा एक नवीन हायवे जो ग्रीनफील्ड हायवे तो या ठिकाणी तयार होतोय. याची प्रचंड मोठी आवश्यकता होती कारण आपल्याला कल्पना आहे की आज सर्वाधिक ट्रॅफिक आपल्याला छत्रपती संभाजीनगर टू नगर आणि नगर पासून पुणे या भागामध्ये लागतो. किंबहुना त्या ठिकाणी अनेक वेळा ट्रॅफिक जाम असतो, गाड्याच पुढे जात नाहीत, अतिशय स्पीड कमी होते आणि म्हणून या ठिकाणी हा रस्ता करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि विशेषतः समृद्धी महामार्ग झाल्यानंतर मुंबईपर्यंत पोचणं हे अतिशय सोपं झालं असताना संभाजीनगरवरनं पुण्याला पोचणं हे मात्र अत्यंत कठीण होतं आणि म्हणून ही लिंक तयार करणं गरजेचं होतं. मी माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी ही लिंक तयार करण्याचा निर्णय केला आणि आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये आपण एक करार केलेला आहे आणि मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज यांच्याकरता हा रस्ता महाराष्ट्र सरकारचं जे आमचं MSIDC झालंय ते MSIDC आमच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत या रस्त्याची निर्मिती करणार आहे. आपण बघितलं हा अतिशय चांगला ग्रीनफील्ड अशा प्रकारचा रोड आहे आणि केवळ ग्रीनफील्ड नाही तर ग्रीन हायवे आहे. त्यामुळे जे आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे नेट झिरोकडे आपल्याला भारताला न्यायचं आहे अशा प्रकारचं जी संकल्पना मांडतात त्या संकल्पनेला अनुरूप अशा प्रकारचा रस्ता या ठिकाणी होतोय. यामध्ये लँड ऍक्विजिशन पूर्ण करून याचं काम झाल्यानंतर हा रस्ता पुण्याजवळ पुणे रिंग रोडला भेटणार आहे. मला अतिशय आनंद आहे की पुणे रिंग रोडचं जवळपास सगळं लँड ऍक्विजिशन आमचं झालंय आणि त्याचे टेंडर्स करून त्याचं काम देखील लवकरच आम्ही आता सुरू करणार आहोत. त्यामुळे जेव्हा आपला हा रस्ता पुणे रिंग रोडला जाऊन भेटेल दीक्षितजी तोपर्यंत पुणे रिंग रोडचं काम आम्ही केलेलं असेल. त्यामुळे पुण्यात एंटर करताना कुठल्याही प्रकारच्या ट्रॅफिक जामला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार नाही ही देखील व्यवस्था केली आहे. मला असं वाटतं की या रस्त्यामुळे आज लोक 4 तासात संभाजीनगरला चालले आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 तासामध्ये लोक पुण्याला पोहोचतील. म्हणजे नागपूरहून 6 तासामध्ये लोक पुण्याला पोहोचू शकतील अशा प्रकारचा हा रस्ता आता या ठिकाणी निश्चितपणे होतोय आणि म्हणून मी माननीय गडकरी साहेबांचे आभार मानेन. मोठ्या प्रमाणात ऍक्सेस कंट्रोल रोडचं एक जाळं ते आपण तयार केलंय. आज समृद्धी महामार्ग जो आहे तो गडचिरोलीपर्यंत, गोंदियापर्यंत, चंद्रपूरपर्यंत सगळ्या भागामध्ये आपण तो वाढवतो. आपण
आता जो काही आपला नागपूर गोवा महामार्ग आहे त्याच्याही संदर्भात सेक्शन 15 ची नोटीस काढलेली आहे. त्याचंही काम याच वर्षी आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे एक मोठं रस्त्यांचं जाळं आपल्या महाराष्ट्रामध्ये ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी आणि फास्ट कनेक्टिव्हिटी, ऍक्सेस कंट्रोल कनेक्टिव्हिटी ही आपल्याकडे तयार होणार आहे. आणि याकरता विशेषतः माननीय गडकरी साहेबांनी जी महाराष्ट्राला मदत केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार देखील मानतो. माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो. आणि लवकरात लवकर कमीत कमी वेळेत हे काम दीक्षितजी तुम्ही पूर्ण कराल असा मला विश्वास आहे. फक्त हे सगळं करत असताना एक चूक मात्र तुमच्या लक्षात आणून देतो की जी एव्ही आपण केली आहे त्याच्यामध्ये अजूनही औरंगाबाद असं आपण म्हटलेलं आहे. तर ती एव्ही आता सुधारून घ्या आणि उद्या ती एव्ही औरंगाबादच्या ऐवजी संभाजीनगर करून पुन्हा आम्हाला द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.